स्ट्रॉबेरी बनवते आणि त्याच्यानंतर मी वॉटरमेलन बनवणार आहे आणि मी आधीच हे फॉक्सचं केलेलं ते आपण कुठे पण चिकटवू शकतो. आणि हे स्ट्रॉबेरी मी आधीच केलेलं, सॉरी असं. आणि इथे आपल्याला मार्किंग करायचं ब्लॅक स्केच पेन किंवा कशाने मी कलरफुल पेपरनी स्ट्रॉबेरी आणि वॉटरमेलन करणार आहे. वॉटरमेलन आता इथे असं अजून छोटं पाहिजे, अजून जेवढं छोटं किंवा मोठं असेल तेवढंच करायचं. आता आपण ह्या सगळ्या पेपरचं इथे मी कटआउट केले ते सगळ्या पेपरचं आपण करणार आहे. वेस्ट पेपरचं सगळं करणार आहोत. आता याला चिकटपट्टीने असं चिकटवायचं. या चिकटपट्टीने आता आपण इथे लावू. वाचली इथे बरोबर शेप ठेवायचं आणि खरंच पण द्यायचं आणि पहिल्याचे इथे करायचं काय ते असं. आता इथे आपण पहिले फोल्ड करायचं याला आणि मग इथनं असं कट करायचं. आमच्या इथे अजून पण पाऊस पडतोय. असं पण मग आता परत चिकटपट्टी घ्यायची, जराशीच घ्यायची. आता हे चिकट घ्यायचं. आता आपण इथे पण लावू शकतो जसं की बुक आणि आता इथे आधी इथे काढून घ्यायचं. स्ट्रॉबेरीला कसं असतं डॉट डॉट असतं तसंच आपण पण करू. त्याच्यामधनं जात नाही कधी कधी. आता कसं आहे बघा, आपलं स्ट्रॉबेरी वाला स्टिकर रेडी आहे. आता इथे घ्या. तर हे बघा असं करायचं. मग जेव्हा ना त्याच्या सेम टू सेम कलरला मॅच झालं ना तेव्हा असं होतं. असं नाही असं दिसतं की इथे बीज आहेत आणि ते उगतात. आणि जेव्हा आपण तेच प्रोसेस ग्रीनच्या इथे केलं तर हे बघा आता बरोबर इथे असं होतं की उगते ते. हे बीज आहेत ते उगतायत. आता तसंच मध्ये आपण हे काढलं आणि तेच प्रोसेस आपण रिपीट केली. आता ग्रीन बरोबर केली
ते हे उगवताना दिसत. हे बघा, तेच कारण आहे माझं. आता मी वॉटरमेलन बनवते. असं करायचं, मापायचं आणि असं असं फोल्ड करायचं. त्याच्याने एकदम बरोबर शेप द्यायचं. हे झालं. आता आपल्याला इथे एक त्रिकोण बनवायचा. अजून एक आपल्याला दोन छोटे छोटे त्रिकोण त्यासाठी आपल्याला स्क्वेअर. आता इथे लाईन आली आखली, मग झाली. आता तर वॉटरमेलनचा एकदम परफेक्ट शेप. जास्त टोकेरी ठेवलं तर लागू शकतो. आता व्हाईट शेड घ्यायचं. ते आपल्याला कुठे पण भेटेल. ते घ्यायचं आणि इथे असं आणि असं. हा, एकदम बरोबर राहते. आता चिकटपट्टी घ्यायची, जे आपल्याला पहिल्यांदाच भेटलं. लावायचं. इथे अजून इथे तसंच सेम टू सेम प्रोसेस करायचं. असं त्याच्याने ते जरा खालती वाकेल. हे ग्रीन शेड ते पण तसंच प्रोसेस. असं असं आणि असं. तुम्हाला डार्क ग्रीन असं पाहिजे असेल, याच्यापेक्षा डार्क पाहिजे असेल तर घेऊ शकता. खालती लावायचं, पण लावायचं असतं. हे जर टायमिंग प्रोसेस आहे, पण लगेच होतं. सारखं डॉट डॉट जसं आपण स्ट्रॉबेरी मध्ये
जास्त हे काढलं ना तर बेकार दिसतं, म्हणून सगळे जरासं काढ. आता असंच इथे पण करायचं. असंच. पहिल्याच ह्याच्यात सीड्स लावायचे. ते मी लास्टला सीड्स लावलेला, क्योंकि ते टायमिंग प्रोसेस होते आणि एवढा पण वेळ मला नाही लावायचा म्हणून. आता हेच लावायचं इथे. आणि झालं आपलं. आणि हे मी काय बनवलं बघा. आता ह्याच्या पुढे ह्याचा फेस लावायचे. ते तुम्हाला आता कळलंच असेल, जे पण मी बनवत असेल. वॉटरमेलन बटरफ्लाय मिक्स. आता बघा, आता इकडे तिचा दोडा करायचा. आता हेच आपण कट केलेलं ना तेच घ्यायचं, पण सेम टू सेम बेकार म्हणून मी दुसरं घेते. आता इथे आपल्याला कट मध्ये असं करायचं. मग कैची घ्यायची आणि सेम टू सेम इथेच कट करायचं. कट घ्या भाई. आता ह्याला मी गोल करेल असं, असं असं गोल करेल. आणि हे बघा झालं. हे वाकडा त्यातच द्यायचं. असं आपण इथे आता इथे पाठी चिकटवायला आपल्याला ही टेप पाहिजे. ही आता इथे आपण असं लावलं आणि हे बघा हे पण चिकटलं. हे बघा आता हे इथे आपण कुठे पण लावू शकतो. तसंच तिथे आपण कुठे पण आपल्या कपाटाला हातावर नोटबुक टेक्स्टबुक वर असं स्टिकर म्हणून लावू शकतो आपण. आता मी हे सगळे स्टिकर आपण बनवलेले सगळे लावूया आणि बघूया आपलं सगळं फुटलं. एवढं हिट्याने बनलेलं ते तुटलं. वा 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 वा. एक्स्ट्रा पीसेस कट करते आणि
त्यांना. हे मी सगळं बनवलं स्टिकर्स. आणि हे बनवायला खूप चांगलं तुम्हाला रिलॅक्सिंग. आणि हे बटरफ्लाय बनवायला मला खूप वेळ लागले. हे सगळे स्टिकर तुम्हाला आवडले असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करा.